मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. आमची एखादं काम आहे किंवा आमची एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही, किंवा आमचं एखादं काम आहे ते पूर्ण होता राहून जातं, किंवा विवाहाच्या अनेक समस्या आहेत. घरात मुलगा लग्नासारखा झाला आहे, लग्न होत नाही, किंवा मुलीने अनेक ठिकाणी इंटरव्ह्यू दिला, मुलाने अनेक ठिकाणी इंटरव्ह्यू दिले, पण तरी देखील त्यांचं काम होत नाही. व तुम्ही येत्या अमावस्येला जर न चुकता या झाडाला स्पर्श केला तर अवश्य तुमचं कोणतंही काम असू द्या ते होणार आहे. मग येत्या 18 जानेवारी 2026ला आली आहे अमावस्या. या अमावस्येला खास महत्त्व आहे, कारण मोनी अमावस्या अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि या दिवशी तुम्ही कोणतेही उपाय करा, याचं निश्चित फळ तुम्हाला मिळत असतं. मग मंडळी, तुमच्या जीवनात अनेक अडथळे येत असेल, सतत एखादं काम पूर्ण होत नसेल, मुलांच्या वैवाहिक समस्या असतील, किंवा नोकरीच्या अनेक समस्या असतील, प्रमोशन किंवा नोकरी लागत नसेल, तर तुम्हाला 100% पितृदोष आहे. मग पितृदोष दूर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथेही पिंपळाचं वृक्ष असेल तिथे तुम्हाला 1 लोटा जल घेऊन जायचं आहे. त्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. काळे तीळ नसेल तर पांढरे तीळसुद्धा वापरू शकतात. घ्यायचा आहे, त्यात एक फुलवात टाकायची आहे, शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. तिथे जाऊन तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर जे पाणी आहे ते पाणी आपल्याला 7 वेळा प्रदक्षिणा मारून तिथे आपल्याला ते पाणी जे आहे ते टाकून द्यायचं आहे. ओम पितृभ्यो नमः किंवा ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः असं म्हणून ते जल अर्पण करायचं आहे आणि त्या झाडाला स्पर्श करायचा आहे. पानाला, कडा किंवा खोडाला अल्ला स्पर्श करायचा आहे. याने सुद्धा आपल्या अनेक कामं होणार आहे. आपले जे पितर आहेत त्या पितरांना मुक्ती मिळणार आहे आणि पितर तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आहे. श्री स्वामी समर्थ.